परवा जो मी व्हिडिओ बनवला होता उपवासाच्या घाऱ्या, त्याच्यामध्ये सगळ्यांनी मला विचारलं की त्या घारीला साईडला होल का पाडलास? तर मी तुम्हाला सांगते, जुनी लोक नाही का घारी तळण्यासाठी झाऱ्या वगैरे वापरत नव्हते, खुरपं वापरायचे. खुरपं माहिती आहे ना, भांगलणीचं जे असतं, शेतातलं गवत काढायचं जे खुरपं असतं ते स्वच्छ धुवून वगैरे ते यूज करत होते. आता खुरपं कसं यूज करत होते हा प्रश्न पडला असेल, तर घारी थापल्यानंतर जो साईडला होल असतो ना, तो घारी तेलामध्ये जेव्हा आपण टाकतो आणि ती बाहेर काढताना त्या होलमध्ये खुरपं अडकवायचं. जसं खुरपं वर घेतलं की घारी अलगद वर येते, अशा पद्धतीने ते यूज केलं जायचं. आणि आमच्या भागात मोस्टली तुम्ही खुरपं वापरा किंवा झाऱ्या वापरा, घारीला होल हा साईडला असतो, तर ती एक सवय झालेली आहे. असो, आज आपण मस्त पिठलं बनवतो. पिठलं म्हणजे काय? झुणका. झुणक्याचे सुद्धा बरेच प्रकार आहेत. साधा झुणका, लाल झुणका, कांद्याचा झुणका, शेंगदाण्याचा झुणका, नंतर सुक्या खोबऱ्याचा झुणका, ओल्या खोबऱ्याचा झुणका, असे बरेच प्रकार आहेत. तर हळूहळू आपण बघूया. याचा लॉंग व्हिडिओ मी पोस्ट करणार आहे, तर सबस्क्राईब करून ठेवा बरं का.